विठ्ठल विठ्ठल यांना संस्कार संस्कृती करण्यासाठी मायबाप हा सोडाय. बघा तुमच्या इतके परिसरातले काही तरुण बाल गोपाळ पोरं या ठिकाणी कीर्तनाला येऊन बसलेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर आजकाल आमचा तरुण वर्ग कधी कीर्तनाला येत नाही का? त्याला मोबाईल सुधरू देत नाही. आजकालचा तरुण सकाळी जातो लवकर घरून, दुपारी येतो फिरून, थोडस घेतो चरून, संध्याकाळी आणावं लागतं धरून, बापाच्या अगोदर जातो मरून, वारे माझ्या देशातला तरुण इथला सोडून. त्या किटले नाही भाऊ, कीर्तन होय नका. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, देव पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर एकच करा, हा कारुणी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. कोणाचं नाव घ्या? शांत थोडं सरका पुढे बसू दे ना, आतमध्ये बस. पहिले सांग राहू बरं. मी असं कधी मध्ये वय ना का शिरपूर तालुका मातल्या बट्या म्हशी एकत्र होण्यात मुक्ताबाई छान नाही घ्या. आणि हे ज्ञान संतांचं प्रमाणे, मग जनावरांना ते ज्ञान नाही आणि त्यांच्यापासून शेण, ते शेण विठ्ठल विठ्ठल बोलेन का? नाही. मग कबीरजी म्हणतात जना शक्यच नाही, तो काहीतरी चमत्कार केला. तर जनाबाईने सांगितलं म्हणजे बाबा चमत्कार काही नाही, फक्त माझी गौरी विठ्ठल विठ्ठल बोलेल, तिची गौरी बोलणार नाही. कसं बोलणार नाही? शेणाच्या गौऱ्या तू आणि तिनं तू सारखीच बनवली. म्हणजे असू द्या, फक्त माझी गौरी बोलेल. म्हणजे कशावरून जना? म्हणजे बाबाची गौरी विठ्ठल विठ्ठल बोलते ना, ती माझ्या देवानं बनवलेली, आणि जी देवानं गौरी बनवलेली त्या गौरीला माझा हात लागलाय, आणि ज्या गौरीला माझा हात लागलेला आहे तीच गौरी विठ्ठल विठ्ठल बोलते, दुसरी गौरी बोलत नाही. उमजणं नाही, समजाडीचं सांगत. विठ्ठल विठ्ठल गौरी म्हणजे कोणती? आवठात का मानव देह अल्लाने तुझ दिया. ही गौरी देवानं बनवलेली. जर या गौरीला एखादा सद्गुरूचा हात लागला, जी गौरीला सद्गुरूचा हात लागला तीच गौरी मंडपात येते, कीर्तनात टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणते. ते तुमचे समजणं. अजून बऱ्याच अशा गौरी आहेत, त्या फक्त देवणी बनायला, त्या फक्त सवरते, पण सद्गुरूंना हात लागत नाही. आणि सद्गुरूंना हात लागत नाही म्हणून कीर्तन येतच नाही, कालांपंगत सोडतात नाही. या सर्व सद्गुरूंचा हात लागलेल्या गौरी आहेत म्हणून कीर्तनात आले. अहो राष्ट्रसंत तर गौरी नाही म्हणत, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, गेला सद्गुरु संत शिरोमणी सावतवांचा पुण्यतिथी सोळा मार्गातून ही ज्ञान गंगा आलेली या गोधड्यात धुवून घ्या बाबा, धुवून घ्या.
ते रामदास बाबांच्या रूपानं तुझपर्यंत इथपर्यंत आले असतील बापूच्या नावानं. त्या रामदास बाबांचे कधी अनुयायी आले असतील आई साहेबांच्या नावानं. धोवा गोधड्या पण नाही रे बा, नाही. खिडक्या दरवाजा बंद कर ले, टीव्ही ना आवाज वाढाय देव. पण कीर्तन मा एक सांगू, भजन करने के लिए भाग्य लगता है, दान देण्यासाठी पुण्य लागते, भजन करण्यासाठी भाग्य लागतं, आणि कीर्तनात येण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्य लागते. आता कोणी बी येतच नाही. विठ्ठल विठ्ठल शास्त्र असं म्हणतं महाराज बर का, 100 कामं सोडून स्नान करायला पाहिजे, 100 कामं सोडून स्नान करायला पाहिजे, 500 कामं सोडून खायला पाहिजे, आणि 1000 काम सोडून नामचिंतन करायला पाहिजे. याच्यात आपण बसतो का? बसतो का? नाही. देव नको, भजन नको, माळा नको, रामकृष्ण नको, देव देव नको, उखला बकला कोमला शपटला कुतला मनाच आथाना पलाट लिहू तथा नाही लिहू, तथा लिहू आथाई वाडी देऊ तथा चालना देऊ. कशासाठी? विनोद नका समजू. तुम्हाला एकदम ग्रामीण भाषेत कीर्तन करणार आहे. नाहीतर मी स्वतः मुक्ताबाईच्या फळावरचा कीर्तनकार आहे. तुम्ही युट्यूबला बघा, 5-5, 10-10 हजार पब्लिक असते. पण आपण खेड्यागावातले लोक आहेत ना, तर खेड्यागावासारखंच सांगावं महाराज. कळलं का तुम्हाला? नाहीतर आमचे कीर्तनकार कुठंतरी चूक करतात. आणि ब्रह्मन माया आणि उपनिषद तुमल्या काय समजी? तुम्ही सकाळी डबा धरला की चालले कामाले, बरोबर आहे का नाही? आपण लोक बरोबर आहे का नाही? मग ब्रह्मन माया कोणले समजी? जे नेहमी उपासक आहेत त्यांना कळेल. बरं आम्ही सांगतो तुम्ही ब्रह्म माया, मायाला जवळ करू नका, माया लई खराब आहे, ज्याला माया लागली त्याचा विनाश जवळ आहे, मायाला जवळ करू नका असं पटवून देतो. आणि तोच कीर्तनकार कीर्तन आपट नका 500 रुपयांगुंता लढाया करत, त्यानेच माया सुटली. तुमले काय सांगी? तसं जे लोका सांगे ब्रह्मज्ञानीच होते. असा बराच सांगत तमाखू खाऊ नका, त्याच खिचा मारत. विठ्ठल मग जर तुम्हाला देवापर्यंत पोहोचता करायचं असेल तर देवाचं चिंतन करा. काही करू नका माय बाप संसारामध्ये, कामामध्ये. काम काही म्हणा, पण आपलं जमस का? आपलं जमस का? आपले फक्त संसार संसार. बाकीचे तर मरून जातात तरी देव करत नाही. अरे वर्षभर काम करा, काम सोडू नका. तुमच्या नशिबी जे काम आले ते काम करा, पण परमार्थ भक्ती करा. अरे सज्जन कसं आहे, मौसी कायचा मन पवित्र होतं, देव दुकानावर बसला. हो, तुम्ही काम सोडू नका. कोणी सांगितलं तुम्हाला कामाचा त्याग करा आणि वनात चला? माऊली तर सांगतात ठाईचं बैसुनी करा एक. हो, संत सांगतात संसारी असावे असूनी. हो, मग कशाला सोडायचं? काम करत जा. पण बाकीचे महाराज थोडस पैसा उन्हात गुरमी लागत, गुरमी शेरपरमा आपलाच प्लाट आहे. एकांनिंगच 1 कोटी तुला 1 मिनिट तरी गरमा बसू देतोस का? तेवढं सांग. का बच्चान लाडीवर बटी राज रे तुला 1 कोटी निष्ठेत आहे ना, मग टाइमपास का करा ना तो छान दुकानवर. विठाला विठाला अरे मरून जातात तरी देव करत नाही बाबा बाकीचे. आमच्या गावात असाच एक होता बर का, कपाटवर पैसा होता, तसा मरी घ्या तो. कीर्तन नाही, भजन नाही, दान नाही, धर्म नाही, काहीच नाही. एक सांगू, सज्जन का पैसा जाता है संत और फकीर, दुर्जन का पैसा जाता है डॉक्टर और वकील. ज्यांना पैसा मंदिरले लागणार नाही, ज्यांना पैसा सप्ताले लागणार नाही, ज्यांना पैसा धर्मले लागणार नाही. अरे श्रीमंत माणूस असेल समजी लिहा मनाकडे पापना पैसा आहे. अरे ज्यांना पैसा सप्ताले कीर्तनले मंदिरले लागतात समजी लिहा त्यांना पुण्यानी कमाई आहे. काय म्हणले? आणि एखादा जर ईददारले लागी गेवी मना शब्द. आज 3रा दिवस आहे, काल दिन पावती फाडली. विठाला विठाला कसं आहे महाराज, आठ्या म्हणा पहिलंच मुईशी, पहिला मुईले जीप चावणी पडत. 2-3 मुई दूर आत्या चहा किती ठेवू, आत्या भाकरी कितल्या टाकू, 2-3 मुई 2-3 मुई बहिणी का आत्याचा का भाजी का कसा बटबडा. तसं आहे ते. तिकडं लक्ष मरून गेला महाराज. आमच्या गावाचा एक माणूस, कपाट भर पैसे होते, कधी कोणाला 1 रुपया दिला नाही हो. असे कपाट उघडायचा तो.
पैसे पाहिले का त्यांच्या नाचे येतो असे कपाट वगैरे पैसे देखता लगेच बंद करते असा गच्ची जण कपाट उघडली का पैसे दे त्यांच्या नाचे लगेच बंद करते असं एक दिन कपाट उघडी असता 6 टक्केला असा नसा मरी गेला असा नासा लिग्यात त्याली जैसा आता वैसा गया एक महाराज मरून गेला शेवटी देवाचं नाव येत नाही ज्यानं जीवनभर परमार्थ केला नाही ना शेवटी त्याच्या मुखात देवाचं चिंतन येत नाही एक सांगू तुम्ही जोपर्यंत श्वास आहे ना जवळ हे सगळं सिद्ध आहे चांगलं आहे ना देव करा म्हातारपणी खाट्यावर पडले ना बाबा नका देव करू देव तुमच्यासाठी धावून येईल अंधकारी जाचे नाम आले मोखा 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 देवाचं चिंतनाला त्यानंच म्हणावं किंवा सांगावं शेवटचा दिवस तो गोड होण्यासाठी देवाचं कीर्तन आहे भजन आहे पण बाकीना नाही महाराज मरून जातात तरी देव नाही आमच्या गावाला असा जे व्यक्ती होता कधी कीर्तन नाही भजन नाही दान नाही धर्म नाही लेणं नाही देणं नाही मंदिर मा जाय नाही कीर्तन ऐके नाही कुठेच जाय नाही राम म्हणे नाही गरज बटे तो घर कोंबडा सर्व गावानं त्याचं नाव पाडलं होतं घर कोंबडा गरज सोडेल तो हा तो खाटेवर पडला आता शेवटी तर मरण्याच्या वेळेस सर्व भोगावं लागतं हे सर्वांना कळतं महाराज जैसी करणी करेगा इंसान वैसा फल देगा येतो गीता का ज्ञान आहे बठ्ठ समजस पण कोणले उमजस बठ्ठ समजस दारू पिणे म्हणजे लिव्हर खराब होई जात पण पेवाशिवाय चालत नाही ना महाराज कळलं का हात पाय तरतर करतात असं आमना कसा तरतर करतात ते काय माहिती त्यामुळे महाराज वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कोणागरजत जेवणले घ्या तर कोथमेरनी भाजी जास्त खावा नाही कारण कोथमेरवर आहे ना गावरानी दारू मारेल राज म्हणे फर्यो कोई जायले इधर आपी करी खाजी तो मेथीनी भाजी बी खावा नाही तिनावर बी फवारा मारेल राज म्हणे देशी दारू ना काय खाऊ आमना मारकरी तेज उमजी राहिलं नाही सध्या मग काजू बदाम खा विठाला विठाला विठाले विठाला इकडे लक्ष द्या विनोदाचा भाग वजा करा महाराज शेवटी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि तसा खाटवर पडेल असा कधी जीवनभर भजन नाही कीर्तन नाही दान नाही धर्म नाही देवदेव नाही मग तोंडात काही येईन का दादा असा खाटवर पडेल मग त्याचा मित्र त्याला भेटायला घ्या त्याला भाऊ तो खाटवर पडेल अरे मालवाय का नाही अरे तून मी जोडीदार गली मा गाव मा पोरेस लग्न मोडणारा आपणच चांगला बाय मुंजाचे गोड मुंजा कट्टा केले बाकी जणीस नाही यासना मरणे चांगला वाट नाही जास्तीत गरीब पोरेस लग्न मोडेले त्यासना कसा ऐकी राहणार बाकी ना जग जात आबा काल दिन गच्ची जण सांगतील बरोबर नाही होतो कीर्तन तुझ्या गोदा लाग्या ते सांग म्हणा का गोया सरी घ्यात का तुला कसं बरोबर वाटी नाही राहणार आहे विठाला 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 भयान परिस्थिती होऊन गेली महाराज सांभाळा इकडे लक्ष द्या मालवाई का नाही अरे तोन मी जोडीदार सप्ताह पाय गेली सण सप्ताह मोडणारा आपणच तुझे का हा बरं जाय रोबे चालू ना ते काय मग त्याचा मित्र त्याला विचारे काय खाऊ का वाटस का तुले सफरचंद लावू चिक्कू लावू द्राक्ष लावू पेढा लावू भजा काढा लावू काय खाऊ का वाटस तुले थोडस पिऊ पाणी पिऊ वाटस रे रोग टाकाय तोन मा पिवे पाणी पिसन मरण त्या नाव ना पुढे लिहितात वैकुंठवासी नरकवासी येतो
महाराज असे भरपूर आहेत. आमना गावमा 5 दिन पर्यंत गंगा जल टाक तरी जीव सोडा नी. तिथला कडक होता तो. 5 दिन गंगा जल टाको तरी जीव सोडा नी. आणि त्यांना डिकरा मुंबईतून उन्हा चंपी भरीच दारू टाकी. आया कसं होई विठाला विठाला जनाबाईनं पाठी उचलली डोक्यात ठेवली. कबीरजी म्हणतात हे जना काशीपर्यंत मी अनुभव जो घेतला होता चमत्कार जो ऐकला मी आज तो अनुभव घेतला. पण जना तू या देवाचं चिंतन जे करते ना तर देव तुझं काम करतो. मग का ग जना आम्ही जर देवाचं नाव घेतलं तर आमचा काय फायदा होईल. म्हणे नाम घेतल्यानंतर फायदा होत नाही असं सांगूच नका. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून केवा ऐसा द्यावा शोधून. मग त्यावेळेस कबीरजी म्हणतात जना तसं नाही ग. देवाचं चिंतन केलं तर तुझं काम देव करतोय. पण या देवाचं चिंतन ज्यांनी केलं ते तरले का आणि तरले असतील तर नावासहित यादी दे. म्हणजे अभंगाच्या प्रथम चरण नाम विठोबाचे तोरण नाम विठोबाचे तोरण खाली बसत नाही माय. कीर्तन सन विठाला 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 पहिल्या चरणात संत जनाबाईनं नामाचं महत्व पटवलं. नाम विठोबाचे थोर हे थोर देवाचं नाव आहे. याच्यानंच काय झालं तरला कोळी आणि कुंभार देवाचं नाव थोर आहे. थोर म्हणजे थोर. देवाचं नाव गोड आहे. गोड म्हणजेच गोड. इतकं गोड आहे हो अमृत तया पुढे देवाचं नाव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे
देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. आणि मग देवाचं चिंतन जर केलं तर तुम्ही तरणार नाही का? सिद्धांत मांडला दृष्टांताच्या माध्यमातून. वाल्याचा वाल्मिक झाला. वाल्याचा वाल्मिक. वास्तविक पाहायला गेलं तर वाल्मिक म्हणजे कमी नव्हते. आपण काय मारलं असेल, त्यानं तर माणसं मारली. वाल्या गोडी महात्यारे वाह. वाल्या गोडी महात्यारे वाल्या गोडी महात्यारे वाल्या गोडी महात्यारे नामे तरला निज धारे नामे तरला निज धारे घेता नाम विठोबाचे घेता नाम वाल्या हत्यारी. तसं कोणीच मारलं नाही बाबा आजपर्यंत, कोणीच नाही. पण त्याचा एक नियम होता. लोकाला मारलं, धरलं, मारलं, माल लुटला, काही त्याच्याकडे असेल ती वस्तू घेतली. पण त्याचा एक नियम, नित्य नियमन आम्ही राई एवढा खडा घ्यायचे आणि रांजणात टाकायचे. असे एक नाही, दोन नाही, 7 रांजण भरले. ते रांजण म्हणजे आपला घरना माठ नाही. ते रांजण म्हणजे 1000 लिटरनी टाकी नाही. ते रांजण म्हणजे एक आऊत फिरी. आहोत समजत का तुमले? अय शेतकरीच ना पोरे, आहोत आहोत आमले काय माहिती. शेतकऱ्याच्या पोरांले आहोत माहित नाही बाबा. चांगला चांगला शेतकरीच ना घर बैले राहण्यात नाही, गाया राहण्यात नाही. याना पुढे पुढे आपला हिंदू समाज मा पोयाना दिन दर्जा मा बैले फिरावाल भेटावत नाही, म्हणून ट्रॅक्टरना मुसळा घरघरात फिरवतील लोक. विनोद नाहीये, सत्य आहे. हो, तुम्ही आधुनिक शेती जरूर करा, जरूर करा. पण आजकाल आमच्या तरुण पोरांना लाज वाटते शेती करायची. एखाद्या शेतकऱ्याचा पोरगा महाराज घरनी गायले पाणी पाजत नाही, घरची गायले पाणी पाजत नाही. आणि कॉलेजमध्ये जाताना रस्त्यावर जर गाय दिसली तर पाय पडत, तो काबू पडत, त्याचे समजी गेली. तसंच चालू आहे. घरना पोरे उघडा आणि शेजारीले लुगडा. कोण म्हणतं शेती पुरवत नाही? पुरवळते. अरे 4-4, 3-3 तास मोबाईल मध्ये असताना फक्त 1 तास शेतीला द्या, करोडो करोड रुपयाच्या कमाया घेणार तुम्ही. पण काय करते पोऱ्या? दिवसभर मोबाईल मा, बाप दिवसभर राजकारण मा, माय बचत गट मा. कताई होई शेती, होई कताई शेती. विनोद नाहीये, सत्य बाबा. इकडे लक्ष द्या. शेतकऱ्याच्या पोरांनो, आपण शेतकरी पोरं आहेत, जरा काहीतरी ध्यानात ठेवायचं. जर पोराला सांगितलं ना शेतकऱ्याच्या पोरांना वार मध्ये मी कॉलेज नाही, सप्ताह चालू आहे का तरी संन्यास, मी सायन्स घ्यायचे. मग कीर्तन माय मी जॉबला आहे, MPSC परीक्षेची तयारी करतोय. मग तू कोणती अक्कल आहे? डांबरी रस्ता असो नावेली खाली. कॉलेजकर पोरांनी कधीही डांबरी रस्त्यावर नावं लिहू नये. का? जे नाव असतं ते कोणतंही लिहा, ते पेन न लिहिलं जातं. पेन म्हणजे सरस्वतीचं प्रतीक आहे. ज्यांनी ज्यांनी रस्त्यावर नावं ठेवली ना, लिहिली ना महाराज, ते कधीही जास्त मार्कानं पास होते. हा तरी माझा अनुभव. बाकी ना मंदरा होते कथ न कथ काय बी सांगत जाऊ, काय बी नाही, बरोबर शे. हो, इकडे लक्ष द्या. आपले पोरं एक विषय नापास होतात. बोलू का? राखता येणार नाही ना. लाज वाटायला पाहिजे. वर्षभर शाळेत जाऊन सुद्धा एक विषय नापास होताना काय म्हणायचंय काका तुम्हाला? वर्षभर शाळेत जाऊन अमावस्या राहिली तर बाप कामाला जातो, बाप दिवसभर कामाला जातो, याला कॉलेजला पाठवतो. एक विषय नापास. शाळा मग काय जातो अभ्यास करायला नाही. तो मोबाईल कान में वायरिंगा, तो सर शिकायला लगे जीने लगा हूँ. वर्ग येणार आहे. पहिले से ज्यादा तुझ पे मरे नाही लगा. पहिले कोमामा जायला होता का तू? काय मी तर म्हणस ना, ज्या ना पोऱ्या नापास निघना त्या बापनी दोन्ही दरवाजा बंद करी लेव, ती बिना आवाज जास्त वाढाई लेव आणि चांगली बारीक शमाटी काढू. खोटी गोष्ट नाही बाबा, नाही तर फायदा तुमचा नाही, तोटा होईल. विठ्ठल विठ्ठल. माझा एक आणि एक शब्द तुम्ही विचार करणार बाबा, एक आणि एक शब्द तुम्हाला वाईट वाटेल पण तुमचं चांगलं होईल. पण आपला परिसरातले पोरं बघा किती छान आहे बघा. नाही तर बाकी ना ठिकाणी जा येऊ महाराज, तुमच्या कॉलनीतले परिसरातले पोरांचे बघा की सर्व कीर्तना किती मस्त हेअरस्टाईल आहे.
बाकीना पोरेशी हेअरस्टाईल मग आजूबाजू रोटा मारेल उच्च वावरे सोडेल असा चिडीचा पपान पपा राहतच त्या हो अभ्यासाकडे लक्ष द्या आणि बहिणीचं तुमले सांगच मी जरा का महादेव बी झोपू देत जावा फलता तडाखा उठाले ना तुम्ही रातना 2 वाजता बी महादेव वल्ला करी राहण्यात येता कोणी सांगा तुमले आई नाही शिवयुग आहे तुम्ही माना ना का माना हे शिवयुग आहे महाराज बरं का मला करून देईल महादेव भेटणार होता हो बापरे नाही खरंच आहे आता कोणालाही भेटेल का बघतलेच मरी माय भेटल महादेव भेटणार म्हणे दिनेश म्हटलं काय बाबा म्हणे तू कीर्तनातून एक गोष्ट सांग म्हटलं काय म्हणे या बाई या काय झोपून दिल्या म्हणे माझे तो प्रदीप मिश्रा मालेगावले उन्हा आणि बट्या महाराष्ट्राने आणि खानदेशने बाईच महाराज शिवाले वल्लकट टाकतो फुटेल फाटेल महादेव सुद्धा कोल्हा किराणात नाही बहिणीसून तुम्ही कोल्हा महादेव म्हणजे काय कोरडा महादेव करतो का तुम्हाला कोल्हा म्हणजे रात्री 2 वाजता नाही मी महादेवावर पाणी टाकलं ना तर तुम्ही जर गेले ना तर फक्त असा हात फिरून घ्यायचा तो झाला कोल्हा आणि एक सांगू बहिणीसून महादेववर पाणी टाकान पहिले घर ना महादेव ना पाय पडत त्याच्यावर शांत बस रे अरे कीर्तनचं ना कीर्तन मा बोलत ना रे समज ना का तुमला येडा वय जाय ना अंड्या वय जाय ना देव बापा नाही फारणार आहे आता काय कर रे ना तुम्ही रे जात ना झोप लागत नाही तुला रे वय रे तो तुला बोलाव ना ना विठाला 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 विनोद नाही तुम्ही जरूर महादेवावर पान टाका बहिणी पण पहिले घर ना महादेवना पाय पडा ना नाही तर घर ना महादेव जागे कोणत्या महादेवर चहा ठेवा बाबा उद्या काय काय करा म्हणजे घर ना महादेवर पाणी बिनी चहा बिनी दगड ना महादेवर पाणी आणि उद्यापासून सर्व महिला मंडळींना सांगतो 1 तांब्याभर पाणी ली जावा नाही 1 गुंडाभर पाणी ली जावा 1 गुंडाभर नाही 500 लिटरनी टाकी पाणी वर जावा आणि महादेवर पाणी टाका ना बहिणीसून पण जेव्हा तुम्ही महादेवर पाणी टाकतात ना बहिणीसून महादेवर पाणी टाकतात ना पाणी टाकता टाकता पहिले मनले विचारा ना पाणी टाकता टाकता मी महादेवर इथलं चांगलं पाणी टाक राहिनू सकाय माई सण मी म्हणी सासुरे खावाड राहिनू का मी म्हणा सासराले नेमन वागी राहिनू का मी घरना मालक ना किसा मी पैसा चोरी चोरी मायने नाव करी सोनं तर करायनो नाही जी बाई सासू सासरातले खावाडत नाही होणार नवराले चांगलं बोलत नाही होणार ती महादेव ना अंगे का बोर ठोकी देणार आणि त्या बोरने पाईपलाईन महादेव डोकावर तरी महादेव सांगितलं जाय अक्का वय नाही विनोद नाही सासू सासरातले खावाड राहणार नाही महादेवर कितलाही पाणी टाका काय फरक पडाय ना विठाला विठाला विनोद नाही ते सेवा जरूर करा पण आपण कुठं चुकतोय एक सांगू पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता माँ बाप को पूज लीजिए भगवान अपने घर आता अरे पुण्यक्रायांचं उदाहरण घ्या विठाला विठाला आणि रात्रीचे बेल सकाळी महादेवाला वाहूच नका फ्रीज मा ठेल बेल या बिचाऱ्या माय मावल्या फ्रीज मा बेल ठेवतील आणि जटे बेल ठेलेत त्या बेलना बाजूमा जाऊया निंबू येत तुमले उमजी राही ना भाऊ आम्ही काय सांग राहिलो संडे हो या बेलना बाजू माझा जाऊया निंबू येत महादेव जरी बटा बेलवर दाबी दिला तरी महादेव सांगी घर राय घर वाचिरा ना मारे विनोद नाहीये शिवयोग आहे जरा चांगलं वागा चांगलं बोला चला इकडे लक्ष द्या माय बापू त्याने लोकांना मारायचं 7 रांजणं भरली एकदा महर्षी नारद मुनींची गाठभेट झाली नारद मुनी सांगतायत अरे तू कोण म्हणजे मी वाल्ले आहे मला काय धरलं मान्य का म्हणजे माझ्याकडे काय आहे बाबा फुटकाच विना त्याला 3 तारा करी हिरझारा पंढरीचं चांगला दृष्टांत आहे का माय बापाचा त्यानं सांगितलं ए मला शिकू नको पैसे काढ आता वाल्मिक ऋषी म्हणजे वाल्या असं माझ्यासारखं उभा होता आणि जसं स्टँड आहे माईक आहे असे महर्षी नारद मुनी उभी होती वाल्याला असं वाटलं की याच्या माग काहीतरी लपवलं असेल म्हणून वाल्या असा फिरला नारदांकडे असं फिरून जाऊ लागला माग
तेव्हाच काय झालं, संत चरण रज लागता सज वासनेचे बीज जडून जाय. म्हणजे संत चरण रज, संत चरण हे तुम्हाला कळलं, पण रज, रज म्हणजे काय, आपली भाषा मा आयराणी मा फपुटा, कचरा. संतांच्या पायाखालचा कचरा, धूळ, मिट्टी, धूळ, फपुटा वाल्याच्या अंगावर गेला तर वाल्याचं मन शांत झालं. कळलं का तुम्हाला? नुसता पायाखालचा धूळ वाल्याच्या अंगावर गेलं तर वाल्या शांत झाला. जर आपण रोज सावतोबांच्या मंदिरात येऊ लागले आणि सावतोबांचं दर्शन घेतलं तर महाराज जीवनात दुःख दारिद्र्य येणार नाही. यानं सांगितलं म्हणजे महाराज बऱ्याच लोकांना मारलं पण तुमचा सारखा पाहिला नाही. म्हणजे मग म्हणजे इकडे दाखवलं, हे 7 रांजण भरली आहेत, एवढे लोक मारलेले आहेत, याचं काय होईल? नारदाने सांगितलं पाप झालं. म्हणजे पाप झालं म्हणजे हो, मग काय करावं लागेल पापापासून मुक्तता होण्यासाठी? अरे म्हणजे तुला देवाचं चिंतन करावं लागेल. मी म्हणजे हो. वाल्या म्हणतो मी कशाला एकटा करू? मी जे लोकांना मारलेले, लुटमार केलेली आहे, एवढं जे पाप केलेले हे माझ्यासाठी नाही, माझी बायको, माझे पोरं, माझे आई वडील म्हणजे माझा परिवार. त्यावेळेस महर्षी नारद मुनी सांगतात, तू ज्याला म्हणतो ना ते नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे कोणी. आपलं कोणीच नाही आहे, आपला फक्त एकच आहे महाराज, तो देव. आपल्याला वाटतं हे माझं, हे माझं, हे माझं, आपलं कोणीच नाही बरं का. तुम्हाला खोटं वाटतं का? बापाच्या जीवावर शिक्षण घेतो, बापाच्या जीवावर नोकरी लागतो, बापाच्या जीवावर बंगला बांधतो, त्या बंगल्यावर नाव लिहितो मुलगा, आईचा आशीर्वाद. मग बापले तो नुरवाद आहे का भाऊ? कोण आहे आपलं? नाही कुणाचे कोणी. मी एका ठिकाणी मयतीला गेलो होतो आणि त्या अमरधामच्या भिंतीवर लिहिलेलं होतं, जर तुम्हाला ते वाक्य पसंत झालं, आवडलं तर टाळी वाजवायची, नाही आवडलं तर टाळी नका वाजवी. इतकं छान वाक्य होतं. मंजिल तो तेरी यही थी बस वक्त लगा दिया तूने आते आते, मंजिल तो तेरी यही थी बस वक्त लगा दिया तूने आते आते, अरे जिसके लिए जीता था तू आज तक उसने ही जला दिया तुझे जाते जाते. लोहे तुझा परिवार, लोहे तुझा परिवार, लोहे तुझा परिवार, लोहे तुझा परिवार. द्रव्यदार शरणभंगुर, द्रव्यदार शरणभंगुर, शरीर जाया देवर, शरीर जाया देवर. काय प्रमाण दिलं महाराज. ज्याला समजलं ना तो कालदिनपासून काकडा सुद्धा इसरावणी मंडप माई बटी.
शरीर जायचं ठेवण, धन दारा पुत्र जन इस्टेट पैसा अडका सर्व आठेच राहिले. आयशी करणी कर इंसान, कसं जग दुश्मनी सुद्धा रडाल पाहिजे असं जग. काय काम न घरना लोक सांगतील कधी मरी, काय कामाचं हे जीवन. कधीतरी जीवन चांगलं जीवन जगा. तुमले सांगत बहिणी सो तुमले सांगायला आपला घर ना परिवार मग मस्तपैकी आनंद आनंद घर मंदिर होता है शमशान नाही. आपलं घर असं आनंदानं गचगच गचगच करायचं. म्हणे माय माऊलीचे येत नाही ते. दिवसभर आई बहीण अंगे गई का तटी हाशी, ती बहीण अंगे बटली का तटी हाशी, बाजार मा कोणती बाई भेटली का तटी हाशी, आणि घर मालक थकीता किंवा नका लय कालिंग का आहे तो काय घेतला मग. कधीतरी हसा जिंदगी. एक सांगू दादा, सर्व रोगांवर एकच औषधी, फक्त मन पवित्र चेहऱ्यावर स्माईल. काही नका करू. माझा तरी जीवनातला अनुभव आहे महाराजजी. या कोरोना सारख्या भयानक रोग मध्ये मी वाचलो बाबा. कोणाला काय जे सत्य ते सांगा ना. माझ्या आजूबाजूला 7-8 लोक मेली म्हणे टाइमची लागेल होता. पण ज्या दिवशी माझी सुट्टी झाली ना त्या दिवशी आश्रमात येऊन मी अगोदर माझ्या भगवान परमात्म्याचा पाया पडलो. सांगितलं देवा, कोणाला काही का वाटेना, कोणी मला नावं ठेवते काय ठेवते, पण माझ्या कीर्तनामधून कमीत कमी लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल केल्याशिवाय जाणार नाही. मरायचंय दादा एके दिवशी. चांगलं वागा, चांगलं बोला, काहीच नाही. तरुण पोरांनो तुम्हाला सांगतो, ऐका, अभ्यास करा, करिअर करा. ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. कॉलेजला जातायत ना, ध्येय फक्त अभ्यास. पण नाही, कॉलेजमध्ये जायचं पोरे बापची गद्दारी करा ना. हो, ही सांगायची वेळ आहे बाबा. बापाची गद्दारी करू नका. तुमचा बाप तुमच्यासाठी काय करतोय, स्वतःची चप्पल तुटली ना पोरा हो घरी शिवतो. तुमचा बाप दाढी 4-4 दिवस करत नाही. दाढी करायची वेळ आली तर घरच्या साबणानं दाढी करतो. पण तुम्हाला चांगले चांगले कपडे आणतो, चांगले चांगले बूट आणतो, तुमचे ट्युशन भरतो. कधीतरी विचारा, तुमचा बाप 1 इमलची पुडी 2-2 दिवस खातो असेल त्याला व्यसन. अरे 1 तंबाखूची पुडी 8-8 दिवस पुरवतो. कशासाठी? तुमच्या ट्युशनसाठी. आणि तुम्ही शाळामध्ये जायचं तेना प्यार पागल भइला. आता बाप ना प्यार माही पागल होय ना तू. ही ना प्यार मा गुच्चू बट रे 3 पायऱ्या 3 मरी घ्या तुला 4था आहे ना नंबर. आई इंदुरी करणी भाषा आहे. विठाला विठाला. कधीतरी आपल्या स्वतःसाठी जीवन जगा. आणि इकडं सांगतो मी तुम्हाला, जेवढ्या जेवढ्या पोरी कीर्तनाला आलेले त्या सर्व बहिणींच्या चरणी नतमस्तक होतो. बापाशी गद्दारी करू नका पोरी हो तुम्ही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना बापाला, तर बापाची चतकोरभर भाकर कमी होते. ज्यांना मुली त्यांना कळेल दादा. तळा हातावर फोड व्हावा ना, तो जसा बाप सांभाळून ठेवतो जो माणूस, तसा तुम्हाला सांभाळतो. माहिती आहे पोरी हो, तुम्ही ज्या दिवशी कॉलेजला गेले आणि ज्या दिवशी 10वीचा पेपर झाला ना, तर ज्या दिवसापासून तुमचा बाप तुमच्याकडे लक्ष असतं. तुम्ही कॉलेजात गेले ना तर तुमचा बाप घरी जेवण करत नाही तुम्ही येईपर्यंत. फक्त बापाशी गद्दारी करू नका. माझा शब्द तुमच्यासाठी आज खराब वाटेल पण तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज एक मुसलमानाची पोरगी लव्ह मॅरेज लावत नाही. काय झालं आपल्या पोरींले? काय झालं? 2 दिवसापर्यंत कुठेतरी कॉलेजमध्ये जातात, त्याच्याशी मैत्री होते आणि त्याच्याशी लव होतं. जी पोरले प्रेम वैलवी म्हणा उघड सांगणं, तिने 10 केरला स्टोरी जरूर मना पैसा जावं लागतं. नाही विनोद नाही, बाकीच्या लोकांना हे खराब वाटतं पण सांगायची गरज आहे बाबा. लाज वाटते समाजात फिरताना आम्हाला. म्हणून पोरी हो तुम्हाला सांगतो, तुम्हाला भाकर नाही टाकता आली ना चालेल, तुम्हाला पोळी नाही करता आली ना चालेल, तुम्हाला भाजी नाही करता आली ना चालेल, तुम्हाला पटेन तो ड्रेस घ्या, तुम्हाला पटेन तो मोबाईल घ्या, तुम्हाला पटेन त्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या, तुम्हाला पटेन तो जॉब करा, तुम्हाला पटेन तसं राहा. फक्त सर्व बहिणींना एक विनंती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा भाऊ म्हणून सांगतोय. पोरी हो तुम्हाला एक भाऊ म्हणून सांगतोय. तुम्हाला हिंदूचा माणूस म्हणून सांगतोय. फक्त समाजात, गावात, गल्लीत, नातेवाईकामध्ये, भावबंदकीमध्ये तुमचे मायबाप खाली मानचा घालून चालतील असं जीवनात कृत्य करू नका. बस तुमच्या मायला असे स्वाभिमानाने जीवन जगू द्या. तुमचा बाप असा स्वाभिमानाने गल्लीतून जायला पाहिजे. 4 लोकांनी म्हणायला पाहिजे तिचा बाप येणार रे, असा स्वाभिमानानं जीवन जगू द्या तुमच्या बापाले. विठ्ठल विठ्ठल हे वाल्मिक ऋषींना ज्यावेळेस कळालं की माझं कोणीच नाहीये, त्यांनी पाय धरले. कोणाचे? नारदांची. आणि सांगितलं काय म्या उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. म्हणजे बैस बाबा इथं बसला. मान राम
म्हणे अहो पोटे राज म्हणे जन्माला येऊन बाकी राम म्हणे मला येत नाही म्हणजे तुला काय येत रे माठ टाकतो तोट टाकतो बिगाबरी की दिसू पलाट की दिसू पण ते खिजलीसू असा गच्ची जण येत पलाट नको इकू अर्धा जी एक आणि सावतवाना मंदिर करर राहते पिढ्या नाव चाली तू न कळलं का तू म्हणे हो म्हणे बाई बसला राम येत नाही म्हणजे कधी पाहिलाच नाही मग नारदांनी उलटा मंत्र दिला मरा आता मरा संतांनी सांगितलं पण याने मराज म्हटलं मरा 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 म्हणता म्हणता केव्हा राम राम आलं आणि त्या राम नामाची किंमतीमुळे गेल्या रामायण रामा गेल्या रामायण रामा कोरियाची कीर्ती वाढली गहन गगनाहुनी नाम वाढ आहे गहन काय केलं केले रामायण रामादी राम जन्माच्या अगोदर प्रभू रामचरित्र लिहिलं म्हणजे रामायण मला सांगा लिहिलं त्यात नवल नाही बोलीला वाल्मिक तैसीची करीन ब्रह्मांड नायकाला वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलं तसं वागावं लागलं कशामुळं वाल्मिकाने काही अकरा लायला होता का हा मग काय सट्टा चिंता का नाही देवाचं चिंतन केलं मग मला सांगा माणसं मारणाऱ्याने जर देवाचं चिंतन करतो ऋषी होतो अगर इंसान अच्छी करनी करेगा तो नर का नारायण हो जाता है तुम्ही देव होणार नाही का होणार नाही काय पाप करेल तुम्ही माणसं मारेल का काय पाप करेल मी सांगत व्यासपीठावरून काय पाप करेल 1000-1500 कोंबड्या खाई घात होती टँकर 2 टँकर दारू पिघ्यात होती बाकी ना सांगतात महाराज शब्द बोलू नये अरे रस्ता तरी जाताना टांगल तिकत नका डोळ्याला चिकत समाज सुधारायचा आहे महाराज आपले बरोबर आहे का नाही टँकर 2 टँकर दारू पिघ्यात होती 2-3 पाऊस नागर आग लाई दिली हुई माय समान पाऊस दिली गाय दिली होती बाप समान बापले वाईट बोल पडना हुई एवढंच करेल होईल ना साडूना पैसा खाई घ्या हुई सासरानं दिलं नाही होणार याच्या व्यतिरिक्त काही पाप केलं नाही ना काय करण आहे ना काय करण आहे ना मला सांगा माणसांना मारणारा जर देवाचं चिंतन करतो तर तो ऋषी होतो जर या मृत्यूनगरी नगरामध्ये तुम्ही माणसं म्हणून आलेले तुम्ही जर देवाचं चिंतन करणार ना दादा एक दिवशी तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार कोण होते श्रीपाद बाबा कोण होते रामदास बाबा कोण होते नवतुसिंग बाबा कोण होते मोठे बाबा कोण होते जोग महाराज हे माणसंच होते पण देवाचं चिंतन तुमच्यापर्यंत आणलं त्यांनी केलं म्हणून आज संत रूपानं तुमच्या समोर उभे हो दुसरा दृष्टांत दिला तरुणाईचा गोरोबा काका आता गोरोबा काकांना एक मूल होतं बाईनं झोक्यात टाकलं पाण्याला गेली जुन्या काळमध्ये गावाच्या बाहेर पाणीला जावं लागत होतं आता सर्व सुनबायांना लई चांगले दिवस आलेले कोणती सुनबाई घरी शेणानं घर सारते बरं वरती बोट करा बैले 1000 रुपयानं बक्षीस देस मी घर पुसानं मशीन निघे महाराज आमना घर मध्ये आंगडू कुछ घेता तो म्हणता या लयांनी मी लोकच पाहिजे रात्री पैसा लिहितो तू डायरेक्ट मशीन लयच खरंय मला माहिती नाही पोया लाटानं मशीन लागणं पुढे पुढे का खावा ना मशीन निसता लोक काय सांगते चाल बटा बदली की जुना लोके मस्त बटी जेवण करत कोणले ख टाकणार कोणले VIP भिकारी का टाकात लोकेश लग्नेस मा बफे जेवण वरण द्या भिकारी खाता आय बफे बफे पुढे पुढे बनवू जे महाराज लोके पाय मातला दूध टाकातील एक मा वरण भात टाक द्या एक मा बुद्धी सुशिक्षित लोक आहेत महाराज आणि या बाकीना सुशिक्षित लोक म्हणतात खेळाना येडा खेळाना येडा नाही येत ते येडा वैसन पेडा खातात माझा मुंबईला एक मित्र आहे तुलाही नाव ठेवतो इकडच्या मंडळीनं मी तिकडे गेलं अरे महाराज काय खेळातले लोक येड म्हणतात बाबा आमना खेळान लोक येडा त्याला पटाडी दिलं काय रे म्हटलं तुम्ही शेतीचे लोक असं सांगतात की आम्ही चांगलेत असे खेळाने लोक येडा आहेत आणि हा म्हटलं काय रे तुम्हाला जर सर्दी झाली तुम्ही काय करतात म्हणे आम्ही ग्रामीण भागातले लोक नाही आम्ही शेतीवातले लोक आम्हाला जर सर्दी झाली आम्ही रुमाल घेतो दिवसभर संगवतोच म्हणे खिसामा मग आमना खेळाना लोक येडात करे आमले जर सर्दी वहिनी आम्ही खपाखप खाली फेक घेतो टीचर कोण रे म्हणतात प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे महाराज हो तर मजा आहे एक म्हणे रावले 80,000 बायका म्हणतात शेतीचा म्हणे खरं म्हणे हा
म्हणे मग त्यांना बसता कुठे फाळा होता म्हणतो तुम बाबा दुकान होतं डुबी घे. काय बी विचारतात महाराज लोक. कीर्तनकार बनणं म्हणजे सोपं नाही. लोक जे वाटत मजा नाही बरं. ज्याटी येवनात तटेच मजा राहत. आता इथं आल्यानंतर काय फुलांचा वर्षाव झाला किती आनंद आहे. असं 7 दिन बागवत शिवपुराण करी घर जावा तर बरं महाराज आपली बाई अशी सांगस का नटले तुमच्यासाठी अशी म्हणस का ती नाही. उलट करीन लोक उन्हा माय त्या फिरी पारी डोका लावाले. विठाला विठाला विठाला. जुना काळ लई बदल झाला महाराज. जुन्या काळामध्ये माझ्या माय माऊल्या खरं सांगा घरना मालकना नाव कसं देता आजी खरं सांगा. जो मोठा मुलगा राहे मोठी मुलगी राहे त्यानं नाव तो. ही गोष्ट खरी का खोटी बाबा. जुन्या काळामध्ये आज सुद्धा जुने लोक मोठ्या पोऱ्याने ते मोठी पोर त्यांना नावतून हाका मारतील. हा ते बदल होई घ्या. हा ते सुशिक्षित लोके बाईनं नाव नवराले नवरा बाईनं नाव लिह. मी मुंबईला कीर्तनाला गेलो महाराज. आणि माझ्या कॉलेजची पोरगी तिथं आहे. तिचं घरचे मालक मुंबईला आहेत ना पोलीस डिपार्टमेंटमध्ये. माझं कीर्तन झालं ती पण आली होती. म्हणजे दिनेश बरं झालं उद्या कीर्तन आहे का म्हणे तुला. म्हटलं नाही. मग एक काम करा म्हणे थांबून जाय. म्हटलं का म्हणे पिंट्याना वाढदिवस. मला आनंद वाटला. पिंट्या म्हणजे पुऱ्या होईल. मी थांबलो खरंय थांबलो मी. मग सकाळी ते माणसांना म्हटलं भाऊ मोठ्या मॉलमध्ये चला रे. म्हणे का म्हटलं काही पिंट्याचा वाढदिवस त्याला गिफ्ट वगैरे घ्यायचं. आता मग मी आता आपल्या बरोबरीची पोरगी असं म्हटलं 10वी 11वीतला पोरगा. मी असं मस्त चेंडू घेतला मला त्या कंपनी होत्या क्रिकेट खेळायला. तिचा मग आला मी बी गहू 5-5:30 वाजता. त्याने बरं झालं दिनेश राहून गेला तू. म्हटलं हो तुझा आग्रह होता आता बऱ्याच दिवसापासून तू भेटलो. म्हणजे महाराज थांब म्हणे चहा वगैरे. मग पिंट्या का काय आंघोळ करा ना म्हणे. मलाही माहित नाही. तेवढ्यात वेळ झाली. केक वगैरे ठेवला आणि तिने हाका मारला. ए पिंटू चल लवकर सर्व मंडळी आले केक कापायची वेळ होते. मी देखतच राहिगू. तो पिंट्याने होता तो पिंटोबा होता. मना चेंडू खिसा मागाली सण डांगे डांग करत चौथान पोरे खेवा तिच्या पतडी दिदनी मी. काय पाणी नीट पडी कधीतरी विचार करा. नाही शिकू नका असं आमचं म्हणणं नाही. शिका चंद्रावर जा पण संस्कृती बदल करू नका. जा तुम्ही कधीतरी महाराज. विनोदाचा भाग नाहीये. कधीतरी शाळेमध्ये जा. अरे मुसलमानाची पोरगी वन्नी पगरते पिन लावते आणि आपल्या पोरी चिन्नी पॅन टी शर्ट चित्रामुख्या चांदी आंबा माय. विठाला विठाला विठाला. आई वाचल्यामुळे ना गच्ची बहिणी मना नावण्या बोटे मोडतील. मला काही जो 21 लाख ना भीमा काढलेली मी घरना बोल. जल्दी मरी जावायला पाहिजे मी. पण आशीर्वाद तो खोटी गोष्ट आहे का बाबा. नाही मान्य करा ना तुम्ही. मी कुठं बोलतोय कोणाला वाईट बोलत नाही. संस्कृती महत्वाची. अरे सावित्रीबाई फुले कधीतरी विचार करा. सावित्रीबाई जर पुढे आल्या नसत्या तर आज एकही मुलगी शिकली नसती. चूल आणि मूल राहिलं असतं. पण कधीतरी सावित्रीबाईचा फोटो बघा डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. तिच्यामुळेच आज कलेक्टर झाल्या ना. तिच्यामुळेच तुम्ही आज तलाठी झाल्या ना. तिच्यामुळेच ग्रामसेवक झाले ना. तिच्यामुळेच सर्व झाले का नाही तुम्ही. अहो जाऊ दे. इथलं जुनं माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील खानदेशची कन्या राष्ट्रपती वहिनी तरी डोकावर ना पलो खाले पडू दिला आणि आमना गाव मा खिचडीच टाकशक माय डोकावर पलवल्या. तिच्या निघतो म्हणा हो बाई तुला 5,000 रुपयात चेक आहे ना. तो बी 2-3 महिना निघते. आठलं नाही बरं मन गावून सांग राहिलो मी. कोणी गाया नक्की घ्या. विठाला विठाला. जुनं केलं तुम्ही. काळ आहे आधुनिक आहे मी म्हणतो मान्य आहे जरूर. नाही साडी नेसतायत ना पंजाबी ड्रेस घाला माय मावल्या होतो. पण सासरांसमोर गाऊन गाली गाली फिरू नका. आपली संस्कृती नाही. काय म्हणणं आहे तुम्ही येणार. माणसे टाया वाजनात मला आनंद होईना पण तुम्ही बी वासनासमोर बरवणा गाली फिरू नका ना. तुम्ही बी नेमन रात जावा. विठाला विठाला विठाला. जुन्या काळामध्ये ती बाईनं डोक्यात बाळ टाकला आणि गेली पाण्याला गेली. गोरोबा काकानं चिखलात पाणी टाकलं आणि भजनात लग्न झाले. तेवढ्यात काय झालं नवलाची गोष्ट ऐक सखे बाई ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडवेल पाय कुंभाराने बाळ तुडवेल पाय. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई
गेंदरला गेलं मेलं गेलं. ती बाई पाणी घेऊन आले तर बाळ दिसत नाही, रक्तबंबाळ झाल्या चिखल पाहिला. आग लागो तुमच्या विठ्ठल भक्तीला, एवढी भक्ती करता का त्या काळ्या विठ्यानं माझा देव विझवला. गोरोबा काका म्हणले, ए ज्याचं होतं त्यानं नेलं, कशाला बोलतेस, देवानं नेलं ना, जाऊ दे त्याचं होतं. पण ती बाई ऐकली नाही. दोघांचं भांडण सुरू झालं. गोरोबा काकांना रागाला घेतलं, थापटणं मारायला लागले. ती बाई सांगितलं, खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला तुमच्या पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे. मागचा हात माग केला. आता नवरा बोलत नाही, दीर बोलत नाही, जेठ बोलत नाही, घरचे कोणी बोलत नाही. कुठं जाणार माय मावल्या हो तुम्ही? बापरे, कोणाच लग्न होईल नाही ताडी? कुठं जाणार? माहेर. माहेर करतं का? ज्या ठिकाणी स्त्री केव्हाही गेली तेव्हा तिला केला जातो आदरानं आहेर, तिचा हक्काचा असतो माहेर. बरं का? माहेराला गेली, बापाला सांगितलं, म्हणले अशी चूक झाली. बापानं सांगितलं, अगं तो आता शपथ मोडणार नाही, एक काम कर, तुझ्या संसाराला आग लागली ना, मी व्यवस्थित करतो. म्हणजे बाबा तुम्ही काय करणार? माझी जी लहान मुलगी मैना, हिचं लग्न तुझ्या पतीशी लावतो. नांदा सोक्य भरे, जुना टाइमले भेटी जाई. हा ते बाकी जलीसना बायोटाटा छापी छापी झेरॉक्स मशीन बंद पडी घ्या, पण बिचारास ना हातले काय आहेत लागले नाही रे बाप. 35, 36, 40 यास एकच करू आते काय आते सोडी दे लगन ना नांद म्हणा पोई बाबू, आते नेशिले दोतर न पान म्हणा पोई बाबू. जुन्या काळात लग्न व्हायचे महाराज, आता भयानक परिस्थिती. जाऊ द्या, जुन्या काळातला ना आत्या काळाचं थोडं विषांतर होईल, पण सांगतो तुम्हाला. जुन्या काळामध्ये नवऱ्या रडत, आते नवरदेव रडतं, एक बी नवरी रडत नाही. जुन्या काळात लग्न लागलं तर ती मुलगी वल्लांना, काकांना, मावशींना, भाऊंना बोलवायची, फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या. आते एक बी नवरी कोणले बोलावत नाही. मारा टाकाने ती उलट फडवाला सांगत, तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो. खोटी गोष्ट नाहीये. माझ्या पुतणीचं लग्न होतं, मी कन्यादानला बसलो, माले रडू ये, पण मन पुतणी रडे नाही, पण डिक्री रडे नाही. तिला म्हटलं का मी काका असून मला रडू येते? म्हणे हा. म्हटलं तुला काही रडू येत नाही? म्हणे अजिबात रडू येणार नाही. अगं म्हटलं तू सासरा शिवत नाही? हो, पण मी रडणार. म्हणतं नवरी येतो हो द्या म्हणे, तरी रडावणी. म्हणतं का बरं रडावणी, तू का बरं रडू येत नाही? म्हणे मी जर रडू ना काका म्हणा मेकअप खराब होई जाईल. लिहा, मेकअप ना गुंता नवऱ्या रडतीत नाही. आणि याच्या पुढे सर्वांना एक विनंती, लग्नामध्ये 5च माडकरी जावा, पण 2 बेवड्या नका ली जायच्या. आमच्या गावाला या बेवड्यासमुळे नवरदेव 11 किलोमीटरवर सापडणार. या लेणी येतात ते सुरत नवरार पायन पोटरी में दम नाही, आमची शिक्षक कम नाही. शेवटी निघाली, नवरदेव घोड्यावर बसला आणि तो प्युअर देशी पिसून उन्हा आणि वयानी टाकायला लागल्या हातमा सिगरेट. तो फोटोग्राफर म्हणे, ए ते सिगरेट बाजूले कर. या समजलं नाही, पेल मा बाजूले कर का कोठे लाव. त्या बेवड्यानी डायरेक्ट सिगरेट गोळाला दिली. जसं बी गोळा फराट टांगा पलटी. गोळा सापडणार 12 किलोमीटर, नवरदेव सापडणार 11 किलोमीटर होय. येड्या बाबडी पडेल, फाटेल कपडा, नवरदेवनं लगीन लावणं पण नाही या बेवड्यासमुळे. हो, आणि याच्या पुढे सर्वांना सांगतो, सर्वांना हात जोडून विनंती, तुमची मुलगी चांगल्या ठिकाणी द्या, पण तो मुलगा केवढं कमवतो त्याला महत्व नका देऊ. त्याच्या गळ्यात माड आहे का एवढं बघा, एवढं बघा. ज्याच्या गळ्यात मान नसेल तो 1 दिवसाचा ₹1,00,000 कमवत असेल दादा, तरी शून्य किंमत आहे. पटवून देईन जर कोणाला खोटं वाटत असेल तर कीर्तन झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल. लागलं गोरोबा काका निघायला लागले. सासरे बसले, ए काका जय बापू, जसं मोठीला वागताय तसं लहानीला वागला नाही तर तुम्हाला तुमच्या देवाची शपथ. आता मोठीनं टाकली शपथ. घरी आले, दोघं बाय आजूबाजू झोपले गेले, अंगावर हात गेले, दोघं हात तोडले, मात्र शपथ तोडली नाही. गोरोबा काकांचे दोघं हात तुटले गेले. नामदेवांच्या कीर्तनात जाऊन बसले. नामदेवांनी सांगितलं, हातानं टाळी मुखानं नामच चिंतन करा, डोळ्यात अश्रू आले, करावं तरी काय, दोंड्या हातानं भजन करू लागले, विठ्ठला विठ्ठला. हात फुटले, वरच्यावरची समाधी सुटत नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण दी हासी सांभाळी. म्हणून भगवान परमात्म्यानं समाधी उतरण्यासाठी मेलेलं मुलगा जिवंत केलं, मांडीवर बसवलं, डोळे उघडले गेले. आता दृष्टांत समाप्त झाला, सिद्धांताकडे या. गोरोबा काकांची संसार मोडकीला लागला होता, तो चांगला झाला. कशामुळं? नाम विठोबाचे. गोरोबा काकांचे तुटलेले हात पुन्हा आले, कशामुळे? नाम विठोबाचे. गोरोबा काकांचे मेलेलं मुलगा पुन्हा जिवंत झाले, कशामुळे? नाम विठोबाचे. जर तुम्ही असं नामाचं चिंतन केलं तर तुमचा फायदा होईल. आयसी नामाची आवडी तुटे संसाराची वेळी. म्हणजे आवडीने भावे हरिनाम घेतली, तुमची चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं जर तुम्ही चिंतन केलं तर दुःखरूपी संसाराची वेळी तुटेल. आता संसार कसा आहे मी काय सांगू? आता या ज्येष्ठ मंडळीचं सांगू का संसार कसा करा ना? असं मनासारखा नातू इतके असले बरोबर आहे का? मी काय सांगावं संसार?
तुम्हाला चांगलं माहिती आहे, संसार दुःख मळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. जर संसारात सुख पाहिजे असेल तर काय करा, देवाचं चिंतन करा. आवडीनं चिंतन केलं, पण आपण आवडीनं चिंतन करतो का काका? आवडीनं चिंतन करा. जसं सनत कुमारांनी, संत साधू संतांनी, ऋषी मुनींनी, योगी जपी तपी संन्यासींनी, भाविकांनी नामस्मरण केलं, त्यांचा जीवनाचा उद्धार झाला. तसा मायबापू तुम्ही देवाचं चिंतन करा. आपण करत नाही अशी गोष्ट नाही, करतात लोकेसनी देखाल पाहिजे असा लोक आपण नाव देतात. काय कामाचं ते? आमच्या गलीत एक माळकरी महाराज 4 वाजता उठतो, अर्धी गलीत जागे कट्टाक असतो, इथला जो काही हरिपाठ म्हणत. कोणी सांगाई थाईचं पैसोनी करा एकच चित्त, हरिपाठात लिहिलेलं आहे. बरं हरिपाठ म्हणतो तो, अंग होता म्हणत. कोण सांगितले अंग होता हरिपाठ म्हणून? नेमन म्हण तो अंग होता हरिपाठ म्हणत. पण गलीत जागे कट्टाक असतो, अंग होता. देवाचे द्वारे उभाचन बरे त्याने मग त्याचे प्राडविल्या. अरे मग म्हणा हरी मग म्हणा पिंड्या तुम्ही म्हणा चाठी दे म्हणा, तुला हरिपाठ करावं रे. तुका म्हणे नको नको तुका म्हणे सेवा. तुका म्हणे नको वर पंगती. तुका म्हणे वर पंगती नको म्हणे. तुको बरा शिक्कामोर्फत करतात त्यामुळे वर पंक्ती नको. अंतरंग महत्वाचं आहे. बाकीच्यांचं नुसतं वर पंक्ती भाऊ. बाकीच्यांची हा एवढा मोठा बुक्का हा दिवसभर कोणली बी गाय आणला बड्या मारानं काय काम नाही. काय कामाचं आहे म्हणजे बुक्का लावणारा बोलतो असं मी म्हणत नाही. आपण निष्ठावंत व्हा जसं साधू संतांनी. कोणत्याही संताचं उदाहरण घ्या, आता वेळ नाही. कोणत्याही संताचं उदाहरण घ्या तुम्ही. भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्या. किती दुःख होतं महाराज. स्वतःचा बाप वैरवला पण देवाचं चिंतन सोडलं का विजय कोणाचा झाला? हिरण्यकशिपूचा का भक्त प्रल्हादाचा? मग तसं समाजामध्ये हिरण्यकशिपू आहेत. तुम्ही भक्त प्रल्हाद बना, देवाचं चिंतन करा. काय करायचं महाराज जीवनात? पण आपल्या नुसते वर पंगती. एक दृष्टांत देतो शेवटला पूर्णविराम करतो. मी एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला गेलो बाबा, आणि मी असं समोर बसलेलो होतो. एक माणूस घरामध्ये होता, तो माळ जपत होता. त्याची बायको म्हणे ओ कार्याचं कीर्तन सुरुवात होईल, मी एवढं धोनं टाकून येते, तुम्ही दूधनी बोगणीकडे देखा. आता तो माळा जप राहता. तो दूधनी बोगणी बी देखेन, मनकडी बी देखेन, माळा बी जपी. खरं माळा जपीवी का तो? हा खरं माळा जपीवी का? मी त्याच्याकडे पाहत होतो. माझं म्हणतो काय भारी भजन करा ना, काय नामचिंतन करा ना. तो मनकडे देखेन, दूधनी बोगणी बी देखेन. आणि त्या दूधची पातेली जेव्हा एका बोकोबाने पाहिली, बोकोबा समजा तुमने बोक्या मांजरना नवरा सांगेल बरोबर. मला एक बांगटनी विचारेल होतं म्हणे महाराज माणसाची बाई लग्न लावते म्हणजे बाईचा नवरा माणूस येतो. म्हणतो ह म्हणे मग जाणणी ना नवरा कोणची? म्हणतो खट्टाशे चालनाच घ्या तो वट्टा सोडीचं. हा कीर्तनकार कमी नका समजतात तुम्ही. बरेच लोक आम्हाला येडपट म्हणतात. येडा नक म्हणतात बरं माले मी 12वी सायन्स वयलची निता येडा बनीस आणि पेडा खास मी. इकडं लक्ष द्या. आणि त्या दुधाच्या पातळी जोड जेव्हा बोकोबा जाऊ लागला, हा ते हाव म्हणे जर वायानी तर गरमा दांगडू उभा राहिले. आणि उठी गो महाराज म्हणे डुप्लिकेट आहे खरावे तरी काय. तो कसा करे? तो बोक्या ऐकी का? बोक्या ऐकताच का? तुमचं समजू जे मोठी बोक्या सोडतात नाही, बोक्या ऐकतात नाही बरं का. आता तो बोकोबा बरोबर पातळीत तोंड घालणार या जसा बी रागो नाही. हाय जशी बी आत्मातली माळाचं किती बोक्यान गायमा पडी गेली. जशी बी बोक्यान गायमा माळा बोक्या डायरेक्ट मंडप माळा आले बोक्या पुरी. आणि बोक्याना गया माझं माळा देखी उंदरे आवरायत नाही. उंदरे म्हणे काय बी हो यंदा ना सप्ताह बारी होई ना बोक्या मारकरी होई घ्या. उंदरेची माय म्हणे का बारा मारा ना तर उंदरे म्हणे मम्मी नो टेन्शन. म्हणे काय आपली भाऊबंदकी कमी हो आणि म्हणे का बोक्या मारकरी होई घ्या. म्हणे कोणता बोक्या रे? म्हणे अवद्या कधीतरी जायला ना
उंदीरनी माय हुशार होती म्हणे उंदरे सोन उड्या मारू नका हा बोक्या जरी सप्ता मग माडकरी वयले निवडणुकुनी का कथा बी फेकी म्हणे अहो वर पंगती देवा काय कामाचं आहे का म्हणून कसं करा देवाला आवडायला पाहिजे समाजाला नाही म्हणा समाजाला काय करायचं समाज नावच ठेवणार आहे नावं ठेवल्याशिवाय राहत नाही खरं सांगा महिला मंडळ सासूले खावाड तरी नाव येत नाही बी खावाड आमने घरी माहिती दल्ली मरी की बठ्ठा लोकेच माहित होतं आई खावडेली लोक नाव ठेवले बठ्ठा गावले माहित होतं आणि ती म्हातारी मेली मग तिच्या जवळ सुनबाई बसली बटी गलीच्या बाया जमान्यात रडवा बठाच्या माहिती इनी खावाडेल नाही रडवा नाही ना त्या काबरा राड सासू मार्याचे लोक काय म्हणतील मग रडायला लावा ना मग ती चांगली रडी का नाही का ती गाया देईल ना सांगी मी तुमले गाया देऊ मरी घ्यात असं म्हणे का ती रडायला लागली म्हणी आत्या वट्टावर बट्यात कुत्रा मांजरा येऊ देत नाही ना म्हणी आत्या वट्टा कसा ते सुना तुला लागे ना म्हणी आत्या लगेच त्या नक्की कशी पोकाय राहिली खावाले नाही म्हणजे रडायची राहिला ती नावे बिटी राहिला तसं आहे समाजामध्ये काय आपण परमार्थ करायचा गंधाला नाव ठेवतील माळ करायला नाव ठेवतील आपला देव सोडायचा नाही भक्ती करायची कशी करायची देवाला आवडायला पाहिजे अशी मग कशी सर्व पुरुष मंडळींनी हात वरती सर्वांनी ज्यांच्या हातात बांगड्या नसतील ते हात वरती करतील ज्या हातमा बांगड्या नाही देखील या मन हातमा बांगड्या नाही तो त्याने वरती हात करा कोणी झोपी घेवी उठार द्या त्याला बाबा पेडा दिरा ना म्हणा आणि महिला मंडळ तुम्हाला सबसिडी नाहीये तुम्ही सुद्धा हाताने टाळी वाजवायची परवाच्या दिवशी कीर्तन एक म्हातारी पुढेच होती आम्ही विठोबा रुक्माई म्हणायचो ती म्हातारी फक्त रुक्माईच म्हणे कीर्तन झालं त्याच म्हातारीकडे जा म्हटलं आजी तुम्ही विठोबा रुक्माईच्या एवढेच फक्त रुक्माईच म्हणे विठोबा का म्हणत नाही हा म्हणे भाऊ कस काय विठोबा नाव लिहू तुम्ही बाबांना नाव तटेल येताना मला लाज वाटे म्हणे म्हणतो तो बाबानी असं सर्वांनी हात वरते करा आणि जो हाताने टाळी मुखाने नामचिंतन करणार नाही जो हाताने टाळी मुखाने नामचिंतन करणार नाही